नमस्कार. मी डॉक्टर किरण कुलकर्णी, ॲडिशनल चीफ इलेक्टोरल ऑफिसर, महाराष्ट्र स्टेट. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठीच्या या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर्स हँडबुक म्हणजे मतदान केंद्राध्यक्षांसाठीची हस्तपुस्तिका याबाबत चॅप्टर 2 प्रकरण 2 याबाबत माहिती द्यायला मी तुमच्याशी बोलतोय. नाव आहे मतदान केंद्राची रचना आणि सुरक्षा व्यवस्था. पण आपण मात्र यापैकी काही विशिष्ट भागच बघणार आहोत आणि तो भाग आहे तो म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला द्यायचा नाही हा विशेष भाग आपण या भागामध्ये बघणार आहोत. मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क कोणाकोणाला आहे? एक म्हणजे मतदान अधिकारी, उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी किंवा त्यांनी नियुक्त केलेले मतदान प्रतिनिधी. म्हणजे उमेदवार स्वतः मतदान केंद्रामध्ये निवडणुकीच्या दिवशी प्रवेश करू शकतो, त्याला तो अधिकार आहे. आणि या उमेदवाराने नेमलेला जो इलेक्शन एजंट असेल, ज्याला निवडणूक प्रतिनिधी असं म्हणतो, त्याला सुद्धा मतदान केंद्रात प्रवेश असणार. त्याचबरोबर प्रत्येक उमेदवार काही मतदान प्रतिनिधी नेमत असतो, पोलिंग स्टेशन निहाय. त्या मतदान प्रतिनिधींना सुद्धा हक्क आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा. त्या व्यतिरिक्त प्राधिकृत प्रसार माध्यमातल्या व्यक्ती ज्यांच्याकडे पास असेल, इलेक्शन कमिशनने 8 कॅटेगरीज पाहिल्या. त्या व्यतिरिक्त एक आणखी कॅटेगरी आहे, ती म्हणजे निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेले लोकसेवक. यांना मतदान केंद्रात प्रवेश द्यायला पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे. कारण निवडणूक विषयक कामकाज करण्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाने किंवा राज्य पातळीवरची जी स्टॅच्युटरी पोस्ट आहे, चीफ इलेक्टोरल ऑफिसर, त्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा पातळीवरची जी डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर ही स्टॅच्युटरी पोस्ट आहे. आपल्याकडे सगळ्या जिल्ह्यांचे कलेक्टर्स, जिल्हाधिकारी हे डीईओ आहेत, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहेत. त्यांनी निवडणुकांचं कामकाज करण्यासाठी म्हणून कुठल्याही पब्लिक सर्व्हंटला म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हंटला किंवा सेमी गव्हर्नमेंट सर्व्हंटला नेमलेलं असेल तर त्यांना सुद्धा आहे. आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक मतदान केंद्रावरती उमेदवार किंवा राजकीय पक्ष हे मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करू शकतो. जे नियुक्ती करू शकतात ते त्यांची नियुक्ती रद्द सुद्धा करू शकतात. त्याचेही काही नियम आहेत. कोण मतदान प्रतिनिधी कोणत्या मतदान केंद्रावरती उपस्थित राहणार आहे याची यादी आधी उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मान्य करून घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय त्या मतदार प्रतिनिधीला प्रवेश देता येणार नाही. प्रत्येक उमेदवाराला एका मतदान केंद्रावरती एक मतदान प्रतिनिधी आणि जास्तीत जास्त 2 विमोचक मतदान प्रतिनिधी नियुक्त करता येतात. विमोचक मतदान प्रतिनिधी म्हणजे कोण? तर काही कारणामुळे मतदान प्रतिनिधी म्हणून कोणाला नियुक्त करता येईल हा महत्वाचा मुद्दा आहे. मतदान प्रतिनिधी म्हणून एखाद्या व्यक्तीला जर नेमायचं असेल तर उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी त्याच मतदान केंद्रातला मतदार मिळत नसेल तर किमान त्या मतदारसंघातला मतदार यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नेमता येईल. त्याचा रहिवास हा शेजारच्या मतदान केंद्रातला असू शकतो. त्या मतदान केंद्रातला नसेल तर त्या विधानसभा मतदारसंघातला तरी असू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक मतदान प्रतिनिधी हा त्या विधानसभा मतदारसंघाचा रहिवासी आणि मतदार असावा. त्याच्याकडे मतदान छायाचित्र ओळखपत्र किंवा शासन मान्यता
मतदान प्रतिनिधींना नियुक्तीपत्र सादर करावं लागतं प्रिसाइडिंग ऑफिसरकडे. हे नियुक्तीपत्र नमुना 10 मध्ये उमेदवाराने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने दिलेलं असतं. या मतदान केंद्राध्यक्षांनी हे नियुक्तीपत्र तपासायला पाहिजे आणि संबंधित काही कागदपत्र भरून घ्यायला पाहिजे. स्वतःच्या समक्ष प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यावर मतदान प्रतिनिधीची सही करून घेणं सर्वात महत्वाचं. जोडपत्र 12 मध्ये प्रत्येक उमेदवाराच्या एका मतदान प्रतिनिधीसाठी किंवा कार्यमोचक प्रतिनिधीसाठी प्रवेश पत्राचा नमुना दिलेला आहे. जोडपत्र 13 मध्ये मतदान केंद्राध्यक्षांनी आलेल्या प्रवेशपत्रांची नोंद करायची आहे आणि अशी सगळी प्रवेशपत्र आणि इतर कागदपत्र ही जमा करायच्या केंद्रावर, म्हणजे आपण ईव्हीएम जमा करतो ना त्यावेळेस. हा नमुना 10 आपल्या सर्वांना माहितीचा आहे. याच्यामध्ये मतदान प्रतिनिधींच्या प्रतिनिधीची नेमणूक केली जाते. तिथेच खालच्या बाजूला प्रतिज्ञापत्राचा नमुना दिला आहे. जोडपत्र 12 मध्ये प्रवेश पत्राचा नमुना आहे. हे बघायला पाहिजे की आपण ज्या प्रवेश पत्रावरती प्रवेश देतोय ते जोडपत्र 12च्या नमुन्याप्रमाणेच आहे किंवा नाही. ते त्या नमुन्यात नसेल तर आपण प्रवेश नाकारू शकता. जोडपत्र 13 मध्ये मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेश पत्रांचा हिशोब ठेवायचा आहे. एक लक्षात घ्या, निवडणूक निर्णय अधिकारी मतदान प्रतिनिधींना जे काही पत्र देतात त्याला प्राधिकार पत्र म्हणतात आणि मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधींना जे प्रवेश पत्र देतो त्याला मात्र प्रवेश पत्र म्हणतो, ते प्राधिकार पत्र नव्हे. त्याचा तपशील आपल्या सर्वांना माहितीचाच आहे. या मतदान प्रतिनिधींची जी उपस्थिती आहे ती मतदान सुरू होण्यापूर्वी म्हणजे पूर्वतयारीच्या वेळेस कमीत कमी 1 तास अगोदर आवश्यक आहे. समजा एखादा प्रतिनिधी उशिरा आला तर झालेली पूर्वतयारी पुन्हा नव्याने त्याला दाखवण्याची काही आवश्यकता नाही, पण त्या प्रतिनिधीला पुढच्या कामकाजात सहभाग मात्र घेता येईल. या मतदान प्रतिनिधींसाठी, बदली मतदान प्रतिनिधींसाठी हालचाल नोंदवही ही नमुना जोडपत्र 11 मध्ये दिलेली आहे. ही हालचाल नोंदवही मतदान केंद्राध्यक्षांनी मेंटेन करायची आहे आणि ही हालचाल नोंदवही इतर सर्व कागदपत्रांबरोबर आपण ईव्हीएम जमा करतो त्या केंद्रावरती जमा करायची आहे. मतदान प्रतिनिधींची काही तक्रार असेल, काही अडचण असेल आणि मतदान केंद्राध्यक्षापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला ती तक्रार करण्याची त्याची इच्छा असेल तर त्या जोडपत्र 11 हालचाल नोंदवही हा नमुना आपण नीट पाहून घ्या. याचे कॉलम्स भरले गेले पाहिजेत याची काळजी घ्या. जेव्हा आपण ईव्हीएम जमा करण्याच्या केंद्रावरती हे जमा करू तेव्हा सर्व कॉलम्स भरलेले असण्याची काळजी घ्या. मतदान प्रतिनिधींना केंद्रातून ये जा करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेलं प्राधिकार पत्र हे आवश्यक आहे. मात्र मतदार यादीची प्रत केंद्राबाहेर जाणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. सर्व मतदान प्रतिनिधींनी ईव्हीएम मोहरबंद करेपर्यंतच्या प्रक्रियेसाठी थांबणं आवश्यक आहे, त्याची त्यांना आगाऊ कल्पना दिली गेली पाहिजे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस अशा प्रकारची यंत्र घेऊन जायला सक्त मनाई आहे. अशा प्रकारची यंत्र आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मतदान केलेल्या किंवा अजून ज्यांचं मतदान राहिलेलं आहे अशा मतदारांचा अनुक्रमांक लिहिलेली जी मतदार पावती असते ती मतदान केंद्राबाहेर मतदान प्रतिनिधींमार्फत पाठवता येणार नाही. ही माहिती घेतली याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आपली भूमिका किती महत्वाची आहे. आपल्या जबाबदाऱ्या नीट समजून घेतल्या पाहिजेत, त्याचे संबंधित नियम नीट वाचून घेतले पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. हा सर्व अभ्यास करून आपण मतदानाच्या दिवशी अतिशय उत्तम रीतीने मतदान केंद्रावरील प्रवेश प्रक्रिया पार पाडाल अशी मला खात्री आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.